म्हणजे हे माझ्या आजोबांनी साकोली कॉर्नरला गेली 30-35 वर्षांपूर्वी हॉटेल मारुती वडा कोंबडा म्हणून सुरू केलेलं होतं. मग तिथे त्यांनी मटका मुर्गा म्हणून एक डिश इन्व्हेंट केलेली होती. नमस्कार दादा. नमस्कार. काय म्हणताय? काय एकदम मस्त बघा. मागच्या जी मटका मुर्गा खायला आलेला होता. चला आज तुम्हाला कसं बनवतात ते तुम्हाला आज मी दाखवतो. चला. या चला आज दाखवतो तुम्हाला कशी रेसिपी करतात ते. तेव्हा तंदूरचा एक पीस घेतलेला आहे मी. आता याला आपला मटका मुर्गा मसाला लावायचा. या मटका मुर्गा मसाल्यामध्ये आपण खरडा घातलेला आहे, तंदुरी मसाला घातलेला आहे, परत हळद पावडर घातलेले आहे, कस्तुरी मेथी घातलेली आहे आणि मस्टर्ड ऑइल घातलेला आहे आणि थोडंसं दही घालून इथं मसाला तयार केलेला आहे. आपण तंदुरीमध्ये लावायचा. आता एक 10 मिनिटात हे तयार होऊन जाते. चला आता आपला मटका मुर्गा रेडी झालेला असेल. हे आता काढा. तेव्हा हे रोस्टेड झाल्यामुळं यामुळे आपल्या डिशला स्मोक फ्लेवर चांगला येतोय. आता आपण एक कट करून घेऊया. आता आपण मेन ग्रेव्हीकडे वळूया. आता एक रेसिपी बघूया. यामध्ये थोडं तेल घालूया. बरं. तेल गरम होतं तुम्हाला सांगावं वाटेल, मटका मुर्गा ही रेसिपी आमच्या पप्पांनी सुरू केलेली होती 1993ला. मग त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा आमचा पूर्ण हे चालू आहे. आता तेल गरम आपलं झालेलं आहे. ह्यामध्ये अखंड तीळ, धना पावडर, स्टारफूल, काळी मिरी, मसाला मिरची, लवंग आणि दालचिनी आणि तेजपत्ता. आता सुरुवातीला आपण यामध्ये तीळ टाकतो. ओके. त्यानंतर थोडी काळी मिरी, त्यानंतर स्टारफूल, मसाला वेलदोडा, दालचिनी, लवंग आणि आपली धना पावडर थोडंसं फ्राय करून घेऊ. मग आता या ग्रेव्हीला चिकनचा स्टॉक कसा येईल यासाठी आपण ही तंदुरीची गर्दन घेतली आहे, ती थोडी यामध्ये टाकू. म्हणजे सगळ्या चिकनचा वापर होतोय. यामध्ये आता थोडंसं आल्या लसणाची पेस्ट आल्या लसणाची पेस्ट. ओके. थोडी हळद, थोडी मिरची पावडर, थोडा कोल्हापुरी मसाला म्हणजे चटणी आणि थोडा गरम मसाला. हे सगळं छानपैकी परतून घ्यायचं. आणि यामध्ये थोडं पाणी घालून उकळी येऊ द्यायची. पाणी घालण्याचं तात्पर्य म्हणजे काय, या
जे आपण आता हे गरम मसाले खडे मसाले घातलेले आहेत त्याचा सगळा फ्लेवर ह्या ग्रेव्हीमध्ये उतरायसाठी आपण पाण्यामध्ये पहिल्यांदा उकळी घेऊन घ्यायची गॅसवर. ग्रेव्हीमध्ये काय काय असेल? ग्रेव्हीमध्ये आपण काजू कनी, तीळ आणि पाकळी काजू ह्याची पेस्ट करून, कांद्याची पेस्ट करून, हळद पावडर, गरम मसाला, परत मिरची पावडर आणि थोडीशी कस्तुरी मेथी, मीठ हे टाकून आपण ग्रेव्ही तयार करून घेतली. तुमची ग्रेव्ही जी आहे तर त्याचं प्रिपरेशन तुम्ही कसं करताय? हा, ग्रेव्हीचं प्रिपरेशन म्हणजे कसं आहे, पहिल्यांदा कांदा आपण बॉईल करून घेतो, त्यानंतर काजू कनी, तीळ आणि मगज हे बॉईल करून घ्यायचं. बॉईल केल्यानंतर त्याची पेस्ट करून घ्यायची. मग पेस्ट करून घेतल्याचं कांदा आणि काजू कनीची पेस्ट करून घ्यायची सगळी बॉईल केलेल्याची. त्यानंतर तडक्यामध्ये तुम्हाला तेल घालायला लागणार, जिंजर गार्लिक पेस्ट, मग मिरची पावडर, गरम मसाला, परत हळद पावडर, जिरा पावडर, धना पावडर हिची तडका देऊन त्यानंतर सगळ्या ग्रेव्हीचा मेन बेटर आहे ते टाकल्यानंतर आपली ग्रेव्ही ही तयार होते. हा, हे बघा आता आपली मटका मुर्गाची ग्रेव्ही तयार झालेली आहे. हे बघा छान पैकी याला तरी पण आलेली आहे. हे बघा आता मटका मुर्गा आपण तयार करून घेऊ. आता ही ग्रेव्ही घ्यायची आणि आपण हे ग्रिल केलेलं चिकन यामध्ये टाकायचं. आता हे थोडंसं शिजू द्यावं. शिजलेलं तर आहेच, फक्त जरासं आणि सॉफ्ट होऊ दे ह्याच्यामुळे ग्रेव्हीच्या ऑइलमध्ये. जेवढं गरम होईल जेवढं शिजल तेवढं त्याचा फ्लेवर सुटत जातोय. म्हणजे कसा आता हा स्मोक फ्लेवर, आता जेवढं तुम्ही यामध्ये ग्रेव्हीमध्ये ठेवणार तेवढा त्याला स्मोक फ्लेवर चढत जाणार. चला आपला मटका मुर्गा रेडी आहे. आता आपण याचं प्लेटिंग करूया. म्हणजे हे माझ्या आजोबांनी साकोली कॉर्नरला गेले 30-35 वर्षांपूर्वी हॉटेल मारुती वडा कोंबडा म्हणून सुरू केलेलं होतं. मग तिथे त्यांनी मटका मुर्गा म्हणून एक डिश इन्व्हेंट केलेली होती. मग त्याला आम्हाला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळाला की आता आम्ही इकडे साने गुरुजीमध्ये नवीन शाखा काढलेली आहे मटका मुर्गा म्हणून. ते आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे ती कशी बनवतात. मटका मुर्गा एक आपल्याकडे ही डिश मिळते, त्याप्रमाणे आपल्याकडं स्पेशल चिकन दम बिर्याणी पण आहे, मटन बिर्याणी पण आहे, अंडा बिर्याणी पण आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडं फ्राय मटन थाळी, फ्राय चिकन थाळी, चिकन मसाला थाळी, मटन मसाला थाळी आणि अंडा थाळी ही पण आहे आणि व्हेज थाळी पण आहे. फिशमध्ये सुद्धा आपल्याकडं भरपूर व्हरायटी आहे, जसं काय सुरमई फ्राय, बांगडा रवा फ्राय आणि प्रॉन्स रवा फ्राय ह्या पण आहेत. आणि चायनीजमध्ये पण तुम्हाला भरपूर काही प्रकार मिळतील, म्हणजे चिकन लॉलीपॉप, चिकन चिली, चिकन मंचुरियन, चिकन क्रिस्पी हे सुद्धा मिळू शकेल आणि सूप सुद्धा तुम्हाला याप्रमाणे मिळू शकते. एकदा नक्की व्हिजिट करा.